मुंबईच्या मानखुर्द परिसरामध्ये भर पाऊस होत आहे. 3 मजली घर आहे ते कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे. 6 ते 7 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. इथले स्थानिक नगरसेवक आहे नवनाथजी, आपण थेट त्यांच्याकडून जाणून. नवनाथजी, सध्या रेस्क्यू चालू, काय परिस्थिती किती बरोबर? साधारणतः 9:30च्या सुमारास ही माहिती अशी मिळाली की मानखुर्दच्या मंडाला परिसरामध्ये जनतानगर आहे त्या ठिकाणी एक 3 मजली इमारत होती, म्हणजे झोपडपट्टीचं स्ट्रक्चर बांधकाम होतं, ते खाली कोसळलं. यामध्ये आत्तापर्यंत 6 लोकांना बाहेर काढण्यात आले. दुर्दैवानं या 6 लोकांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये काही लहान मुलं, एक महिला यांचाही समावेश होता. मोठ्या प्रमाणात पाऊस आहे, चिंचोळ्या गल्ल्या आहेत, अरुंद रस्ता आहे. रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात अडचण येत होती, परंतु स्थानिक नागरिकांचं सहकार्य, मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचं सहकार्य लाभल्यामुळं तातडीने रेस्क्यू करण्याचा प्रयत्न केला होता. पण मोठ्या प्रमाणात राडारोडा, कारण 3 मजली स्ट्रक्चरचं पूर्ण बांधकाम दुसऱ्या झोपडीवर पडलं, तर हा सगळा राडारोडा पडला. रॉड त्यांच्या अंगावर पडले चिमुकल्यांच्या, आणि त्याच्यामुळं दुर्दैवानं 6 लोकांचा मृत्यू झाल्याची आता माहिती मिळते. आणखी कोणी आहे का याचा तपास सुरू आहे. NDRFची टीम असेल, फायर ब्रिगेडची टीम आहे, सर्च ऑपरेशन सुरू आहे. पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय, अजून देखील पाऊस कोसळतोय, त्यामुळं रेस्क्यू ऑपरेशन करण्यामध्ये देखील थोडीशी अडचण होते. आणि चिंचोळ्या अरुंद गल्ल्या असल्यामुळे देखील एकूण काम करायला थोडीशी अडचण होते. किती वेळ रेस्क्यूमध्ये अजून लागण्याची शक्यता आहे? आणि जे घरं आहेत त्यांना नोटीस वगैरे असं कळत आहे की दिल्ली गेली धोकादायक होते का, अशी माहिती? खरं तर हा सगळा कलेक्टर लँडचा परिसर आहे. या ठिकाणी सिंगल माळ्याच्या झोपड्या असणं अपेक्षित आहे किंवा झोपड्या नसणंच अपेक्षित आहे. तरी देखील काही ठिकाणी ग्राउंड+2, ग्राउंड+3 अशा पद्धतीचे बांधकामं करण्यात आलेले होते. यांना नोटीस दिली होती का नाही हे आता अधिकाऱ्यांकडनं आपण माहिती घेतोय. खरं तर ही इलिगल स्ट्रक्चर आहेत आणि इलिगल स्ट्रक्चरमध्ये अशा पद्धतीचं राहणंच धोकादायक होतं. पण याच्यामध्ये नेमकं कोण दोष आहे? कारण कलेक्टर आणि महापालिका यांनी मिळून एकत्रित काम करणं अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीची अतिशय दुर्दैवी घटना घडली. आता चौकशीचा भाग आहे, या चौकशीतनं नेमकं काय समोर येईल ते बघावं लागेल. पण आत्तापर्यंत जी माहिती मिळते की 6 लोकांचा दुर्दैवी मृत्यू याच्यामध्ये. NDRFची टीम आहे, फायर ब्रिगेडची टीम आहे, पोलीस आहे, सर्व जे यंत्रणा आहे ते कामाला लागली आहे. मात्र तुम्ही जसं म्हटलं दाटीवाटीची वस्ती आणि मुसळधार पाऊस याच्या काहीतरी अडचण होत आहेत? नाही, मोठ्या प्रमाणात वस्ती आहे. आपण बघता की तुम्हाला येताना सुद्धा देखील चिंचोळ्या गल्ल्या आहेत, अरुंद गल्ल्या आहेत, मोठ्या झोपड्या आहेत. आणि यामुळं दाटीवाटीच्या परिसरामुळं रेस्क्यू करणं आणि एकूणच लोकांना सुरक्षित बाहेर काढणं हे कठीण जात आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजून देखील रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आम्ही सगळा मलबा बाजूला हटेपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. नक्कीच आपण पाहिलं मध्यरात्रीची वेळ आहे, दाटीवाटीचे रस्ते, त्यामुळे रेस्क्यूला अडचण होत आहे. मात्र 6 लोकांना काढले, दुर्दैवी त्यांचे मृत्यू झाल्याचे असल्याचं या ठिकाणी स्थानिक नगरसेवक नवनाथ माने यांनी सांगितलं. कॅमेरामॅन हेमंत माझा मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.